तहान लागली, पाणी पिते. जीव शांत झाला. दिवसातून निदान कमीत कमी 7-8 ग्लास तरी पाणी प्यायलाच पाहिजे. पाणी भरपूर प्या, स्वस्थ राहा, निरोगी राहा. पाणी भरपूर पिल्याने आपली स्किन कॉम्प्लेक्शन चांगलं राहतं. कुठलेही आजार होत नाही. टेन्शन घ्यायचं नाही कुठल्याही प्रकारचं. मस्तपैकी जीवन जगायचं. कोण काय बोलेल, बोलणारी लोक खूप आहेत. लक्ष नाही द्यायचं. आपल्याला मनाला वाटेल ते करायचं, पण चांगलं करायचं. सगळ्यांसाठी चांगलं चिंतायचं. सगळ्यांसाठी मदतीला धावायचं. ज्यांना खरोखरच मदतीची गरज असेल त्यांच्यासाठी खरंच धावून जायचं. आणि वृद्ध माणसांची वगैरे सेवा करायला भेटली तर ती जरूर करावी. कारण थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद हे आपल्याला नक्कीच कुठे ना कुठे उपयोगाला हे येतातच. सो स्वस्थ राहा, निरोगी राहा, आपले विचार चांगले ठेवा, दुसऱ्यांचं चांगलं पहा. म्हणजे काय मी बोलू शकते, म्हणजे मला काय बोलायचं आहे, दुसऱ्यांचं चांगलं पहा म्हणजे कधी पण दुसऱ्यासाठी चांगलं चिंतायचं, दुसऱ्याचं वाईट कधीही चिंतायचं नाही. आणि नेहमी बिझी राहायचं. मुलांचा अभ्यास घ्यायचा, त्यांच्याबरोबर खेळायचं, किंवा आपल्या फॅमिलीबरोबर फिरायला जायचं. असं काय ना काय करत राहायचं. किंवा आपल्याला कला अवगत असतील काही तर त्या करत बसायचा. विणकाम, भरतकाम, किंवा रेसिपी बनवायची आवड असेल तर काय ना काय रेसिपीज बनवायची, मुलांना करून घालायचं. आपल्या कुटुंबातील लहान थोर मंडळींना करून घालायचं. तेही खुश, आपणही खुश आणि आपला परिवारही खुश. लॉकडाऊनमध्ये आपण काय केलं, खूप रेसिपी, बाप रे, रोज काही ना काय बनवून खायचं. लॉकडाऊनमध्ये हाल मात्र खूप झाली आहे. पण एनिवे, तर माझा सांगण्याचा उद्देश हा होता. पाणी प्यायचं राहिलं बाजूला. बोलता तहान एवढी लागलेली ना की म्हटलं जरा रिलॅक्समध्ये एक ग्लास पाणी पिऊया. आणि पाणी पिता म्हटलं एक व्हिडिओ शूट करूया. तर काय बोलायचं, तर चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. असं पाणी पिलं ना की कसं अगदी नवचैतन्य निर्माण झालं असं वाटतं. आत्मा एवढं शांत होतो की नाही, बरं वाटतं. काय लोक ना पाणी प्यायला खूप आळस करतात. नंतर पितो, पण नाही, स्किन सुकत जाते. आपल्याला बघा, तहान लागली की घसा कसा सुकतो, तसं राजस्थानची जमीन कशी कोरडी पडते तसं पडायला होईल. त्यामुळे पाण्याबद्दल निष्काळजी करू नका. जेवढं जास्तीत जास्त पाणी पिता येईल तेवढं प्या. आणि काय सांगू, आणि माझं एवढं सांगणं आहे की शक्यतो दुसऱ्याला जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तेवढी करा. जर आपण गरीब असलो, पैशाची नाही मदत करता येईल, पण वेळ प्रसंगी कोण आजारी वगैरे असेल तर त्यांच्यासाठी शक्यतो परीने जी आपल्याकडनं सेवा होत असेल ती सेवा करावी. नक्कीच कुठेतरी त्यांचे आशीर्वाद आपल्या कामी येतात, आपल्याला उपयोगी पडतात. तर माझं पाणी पिऊन झालं आहे. स्वस्थ राहा, निरोगी राहा. मग काय, पाणी पिऊन बघा. ओके बाय. पण पाणी जास्तीत जास्त पिया. ओके बाय. आणि हो, माझ्या श्रद्धा महाडिके यूट्यूब चॅनलला प्लीज जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर जमत असेल तर शेअर करा. बाय.